चालू आहे बघा. प्रयोजनावरती हो, कोणावरती? अधिकारी संपला, अधिकारी झाल्यानंतर विषय आता हो नाही आपला विषयाचं अधिकाऱ्याचं समर्थन कसं केलं, सिद्ध केला नाही याला सांगू द्या ना, सगळ्याला आलं पाहिजे. पक्ष म्हणतो अधिकारी नाही, आणि अधिकाराची काय केली, कशी सिद्ध केली? अधिकारी नाही म्हणतो पूर्व पक्षकार. कालांचं वर्तमान जगत निवृत्तीची कोणालाही काय नाही. मग कशाची इच्छा आहे? हा, आमचे दुःख नाश कशाने होतो? जेवण केलं म्हणजे ताप जात असतो. मग कारणचं वर्तमान निवृत्ती पुढे सुखप्राप्ती करता काय सांगितलं? पूर्वपक्ष विषयाचं सुख. उत्तर पक्षामध्ये काय सांगितलं? नाही सांगितलं ब्रह्मसुख. कोणतं आहे? तेव्हा विचार कोणी केला? विषय सुख हे ग्राह्य नसून त्यात जे आहे ब्रह्मसुख हे काय, हा विचार कोणी केला? कसा विचार केला त्याने? अरे सगळे लोक विषय सुखाच्या पाठीमागे. त्याने सांगितलं अरे विषय सुख कशामध्ये नाही, सर्व लोकांना कोणाची इच्छा आहे. मग काय इच्छा आहे, ज्याला काही इच्छा नाही. काय तुम्ही विचारसागर घरी गेल्यानंतर ठेवून दिला की पुन्हा इथंच उघडायचा. एक गेल्या वर्षीची बॅच हुशार होती, सुंदर पूर्वपक्ष करायचा. अरे कसा विचार करावा आहे का नाही? जिज्ञास कसा विचार करतो? सगळ्या दुःखाला कारण कोण आहे? शरीर आहे. शरीर आता सगळं लक्षात घेतलं, पुढे आपल्याला वेळ नाही ना. आणि शरीराला कारण कोण आहे? अज्ञान. बाकीचं किरकोळ सरळ आहे. विना अज्ञान निवृत्तीशिवाय दुःखाची निवृत्ती होऊ शकत नाही. विषय सुख कसं आहे? अनंत दुःखाने कसं आहे? म्हणून साधक विषय सुखाची इच्छा करतो का ब्रह्मसुखाची? म्हणून आमचा अधिकारी सिद्ध आहे. सर्व लोक विषय सुखाची इच्छा करतात, विषय ओढी बोलले, काही खातात, काही पितात. नाही पैसा मिळाला तर एक न्यायाधीश होता, चोरी करणाऱ्या माणसाला त्यांनी शिक्षा दिली. ते सक्त मजुरीची शिक्षा आहे. त्याने चोरी केली होती. मग न्यायाधीशाने काय दिली? आता चोर म्हणायला लागला, म्हटलं न्यायाधीश साहेब मला का बरं तुम्ही शिक्षा दिली? म्हणलं बा मी चोरी केली. कशा करता? अरे चोरी कशा करता केली? पैसा मिळाला करता. आणि तुम्ही तरी नोकरी कशा करता? तो काही आपण काय सारखे पण आहे का? एकाला शिक्षा का? एकाचा काय जोडून या झाला. आणि याचं काय आहे सगळं?
कशाकरता हे सर्व सांगितलं तुम्हाला एकंदरीत सांगण्याचा उद्देश कोणता? तो जो साधक असतो ना, तो साधक विचार करत असतो. मनुष्यदेह जो आहे ना, तो मनुष्यदेह पुन्हा मिळत नसतो. त्याच्यामध्ये विचार प्रधान आहे. अभंग वाचा तुम्ही, तुकोबर आहे ज्ञानेश्वर महाराज, सणो क्षणाजी जेवणाला जायचा विचार करा. लोक आता तर काही विचार नका, एकादशीला सुद्धा लग्न काढताय. कोणत्या दिवशी? आणि तुकोबरायचं म्हटलं एकादशीचं अन्नपान. आता कुठे लावायचं आहे? एकादशीला अन्न शिजवू नये, विधी आहे. एकादशीचं अन्नपान जे नर करते पडतं. तुम्ही म्हणा, मी नाही म्हणा. हे आळंदीला पाहायला मिळतं ना की आता किती लग्न लागतात. मी काही ते सांगत नाही, सांगून उपयोग काय याचा. मग एक साधक विषयामध्ये का रममाण होत नाही, तो विषयाचं स्वरूप जाणता. गीता सांगते ना, यही संस्पर्शजा न तेष रमते. आणि तो साधक जिज्ञासू या ग्रंथाचा काय, बरं विषयाची सिद्धी कशी केली काय सांगता येत नाही. अरे स्वाधिकारी संपल्यावर कोण, त्याची सिद्धी कशी केली? जीव ब्रह्माची एकता कशी सिद्धी केली? पहिलं हे आहे बघा, जीवाचा आणि ब्रह्माचा ऐक्य होऊ शकत का होत नाही. बरं पुढे सिद्धी करून दाखवायची आहे ना, महात्म्याची ना ब्रह्माची. महात्मा पुढे आहे आपल्या प्रत्येक माणसाच्या. मग जीवाच्या ठिकाणी असलेला अधिष्ठान रूपी आत्मा तोच किम स्वरूप आहे. आत्म्याच्या द्वारा शिवविषयाची काय केली, पूर्वपक्ष त्याच्यावरती. तो आत्मा तुम्हाला एक मानता येणार नाही. किती मानावं लागेल? कशावरून दोन अनेक मानावं लागेल. सुखदुःखावर. एकच साक्षी किंवा आत्मा जर सर्वांनी सुखदुःख जाणतो असं जर मानलं, तर लोकातल्या लोकाला एकाला दुःख झालं तर सगळ्यात हे होते. म्हणजे ज्याचं त्याला सुख दुःख सुखदुःख होत असते का सगळ्याला होते. मग साक्षी प्रकाशन करतो ना, मग एक साक्षी कशावरून? मग ज्या वृत्तीच्या द्वारा प्रकाशन करतो त्या वृत्ती अनेक आहे. आणि साक्षी किती आहे? डॉक्टर किती असतो? आणि इंजेक्शन देणारे पिचकारे किती असते? पिचकारे अनेक का डॉक्टर अनेक? साक्षात देतो पिचकारीच्या द्वारा. म्हणून साक्षी केम स्वरूप आहे विषयाची सिद्धी. आता कोणत्या राहिला? आता प्रयोजनाची सिद्धी. प्रयोजन काय? सकळ दुःखाची परमानंदाची निवृत्ती. दुःख निवृत्तीचा कोणता उपाय सांगितला? घरी जाऊन वाचत जाय. वाचलं हे विचारसागराचं आहे. वाचूनही सुद्धा कळेल असं काही सांगता येत. आणि वाचलंच नाही तर पाठपद्धतीमध्ये पडला पाहिजे ना. साधक आश्रमात आहे असं आहे, विषय झाल्याशिवाय दुसरं सांगत नाही तेव्हा. अनुवाद करून घेतात. काय करून घेतात? साक्षी सन्मान साखरे वगैरे विचारसागर शिकवणारे मंडळी असतात.
पहिला पाठ झाल्याशिवाय दुसरा पाठ काय करीत नाही, करीत नसता. जाऊ दे, प्रवचनाचा अभ्यास चाललेला आपला. प्रवचनामध्ये काय दुःखाची निवृत्ती तेव्हाच होईल, ते दुःख अभ्यस्त ठरलं पाहिजे. त्याला बंद म्हणतात. काय म्हणायचं? अहंकारादी अनात्मपदार्थ त्याला बंद. तुम्ही आम्ही सगळे जीव कशात आहोत? सगळे समुद्रातले मासे किंवा नदीतले मासे जाळ्यात आहे. सगळे कशात आहे? जाळं कोण टाकते? आयटीवर टाकतो ना. आणि त्याच्यात सगळे जाळ्यात काय असते? सगळे सर्प असते का? मग काय असते? आणि ते बिचाराला निघता येत नाही. आणि जाळं बाहेर काढलं, जाळ्यातले मासे संपले सगळे. मग शहाण्या माणसाने काय करायचं? शहाण्या माणसाने काय करायचं? जोपर्यंत पाण्यात जाळं तोपर्यंत जाळ्यातून काय केलं पाहिजे? निघून गेलं पाहिजे. तसे एक संताशिवाय सगळे लोक बंधनात आहे. कशात आहे? मग तुम्ही आम्ही बंधनातून मुक्त होण्याकरता हे विचारसागर आहे. संस्थेचं ध्येय कशाकरता आहे? ते कशाकरता चाललं आहे? तुम्हाला अध्यस्त ठरला आहे. पूर्वपक्षकार म्हणत असतो बंद अध्यस्त. आपल्याला कशी सिद्धी करून दाखवायची? अध्यस्त ठरला तर अधिष्ठान ज्ञानाने काय होईल? आणि अध्यस्त नाही ठरला तर कारणाध्यासाचा असंभव. संपलं का आपलं हे? मला काल संपलं वाटलं. मग काल संपलं पण हे काही उत्तर देईना प्रश्नाचं. अरे संपलं म्हणतात. माझा जाणं घरी गेल्यानंतर बरं पुन्हा 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 वाचलं म्हणजे विषय ध्यानामध्ये येतो. चांगली गोष्ट आहे. म्हणजे पंचदशी ज्ञानेश्वरी समजण्याकरता याचा काय होतं? पुढे कारणाध्याची सामग्री सामान्य रूपाने ज्ञान, विशेष रूपाचा दोरीवर सर्प वाचतो. सामान्य रूपाने आपल्याला काय आरंभी ज्ञान आहे की नाही? काहीतरी कोणतं ज्ञान? आणि पुढे अंधार असतो सगळा. मग मध्यरात्री रज्जूवरती सर्प भासत असतो का? दिवसा 12 वाजता भासतो का? मग कोणत्या वेळेला भासतो? सामान्य रूपाने काय असते आणि विशेष रूपाने काय असते? म्हणजे या ज्ञानाचा परिणाम कोण आहे? सर्प आहे. काय करे? मग त्या अज्ञानाला कारणाध्यास म्हणायचा. काय म्हणायचं? परिच्छेद क्रमांक 8. कारणाध्यासाचा असंभव. रज्जू सर्प किंवा शुक्तिरजत दृष्टांतामध्ये अधिष्ठान रज्जूचे किंवा शुक्तीचे सामान्य ज्ञान असून विशेष रूपाचे अज्ञान असले पाहिजे. सामान्य रूपाने काय पाहिजे? ज्याला ज्ञानच नाही कोणाला. अरे नाही का काहीतरी आहे हे कोणतं ज्ञान झालं? आणि वस्तू रूपाने कळण्याला कोणतं ज्ञान मिळालं? दोरी रूपाने कळले कोणतं ज्ञान? आणि काहीतरी आहे सामान्य आणि तुम्हाला प्रश्न येतो ना, फरक स्पष्ट करा. सामान्य आणि विशेष. त्याच्या लाकडामध्ये अग्नी कोणता आहे? घर्षण आणि विशेष. सामान्य आणि विशेष रूप आहे का नाही? मग सामान्य रूपाने ज्ञान झालं पाहिजे. आणि पुढे दोरी रूपाने ज्ञान होता का? मग त्या अज्ञानाचा परिणाम काय होतो? पुढे 4थ्या तरंगामध्ये सांगू.
हल्ली आपल्या प्रयोजनाची सिद्धी करायची आहे. मग अज्ञान जसंच्या अज्ञान जोरी दिसत नाही तोपर्यंत काय आहे? अज्ञान आहे. आता हे वेदांताचं शास्त्र असल्यामुळे हे दोरीन स्वप्नात दोरीनं सर्पान एखादा खेडवळ माणसं येऊन बसलो थोडा वेळ करतो पाठाला. आम्ही येतो ना काय भेटण्याकरता येतात. पाठ चालू असतं, बसतं आपलं थोडा वेळ. बसल्या बसल्या उठून जातात. त्यांना विचारलं उठून का बरं केलं नाही? पाठ का ऐकला नाही? काय उडलं त्याच्यातनं रज्जून सर मारायची. रज्जू करता रज्जू सांगायचं आहे का त्याच्यापासून सिद्धांत सांगायचा? हे जे जगत विचारा ना, वेदांत शास्त्रामध्ये जगत सत्य नसून काय आहे, आणि इतर दर्शनकारामध्ये जगत मिथ्या नसून काय, सगळे दर्शनकार सत्यवाद. आणि मुळामध्ये जगत सत्य नसून काय मिथ्या आहे. मिथ्या कोणाला म्हणायचं? नाश पावणे त्याला मिथ्या म्हणत नाही, न दिसणे त्याला मिथ्या म्हणत नाही, दिसून सुद्धा नाहीची सिद्धी होणे याला काय म्हणायचं? मिथ्या. काय दिसून? शिंपल्यावरती राजात बसलं की नाही, मग दिसलं काय चांदीसारखं, घ्यायला गेला तर काय काय दिसत नव्हतं का? सिद्धी झाली का? अभ्यास. त्याला काय म्हणायचं? जे ज्याच्या ठिकाणी नाही ते त्याच्या ठिकाणी दिसणे त्याला काय म्हणतात? असं आहे. त्याच्यामध्ये कारणाध्यास राहिलेला आहे. कोणता? स्पष्ट प्रकाशात रज्जू असेल किंवा निबिड अंधकारात रज्जू असेल तर सर्पाचा भ्रम होणार नाही. मंद अंधकारात हा काहीतरी लांबट पदार्थ आहे असे प्रथम रज्जूचे इदम रूपाने सामान्य ज्ञान असेल आणि ही रज्जू आहे असे विशेष ज्ञान नसेल तर अध्यास होईल. कोणत्या ह्याच्यामध्ये? दिवसा का रात्री? मंद अंधकार किंवा असं मध्यरात्री का? आता सायंकाळानं त्याला मंद अंधकार. मग त्याच्यामध्ये आपल्याला दोरीचं कोणतं ज्ञान होते? सामान्य ज्ञान. स्पष्ट प्रकाशामध्ये विशेष ज्ञान. आणि मध्यरात्री ज्ञान होते का? मध्यरात्री. दिवसा स्पष्ट दिसते आणि संध्याकाळी सामान्य रूपाने. अज्ञान काय आहे? अरे काय माहिती ना अंधा. अज्ञान काय आहे? काय माहिती आहे? आणि त्या अज्ञानाचाच परिणाम काय आहे? सर्प आहे. पण 74 रंगाचा. मग सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष रूपाने अज्ञान. ते अज्ञान सुद्धा अध्यस्त काय? काय? अज्ञान कसा अध्यस्त आहे पुढे? त्याचप्रमाणे आत्म्याचे सामान्य ज्ञान असून विशेष रूपाने अज्ञान असेल तरच बंधाचा अध्यास होणे संभवनीय आहे. पण वेदांत मताप्रमाणे सूर्याचे ठिकाणी ज्याप्रमाणे अंधकार संभवत नाही त्याप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान संभवतच नाही. आता कुठे लावायचं? दोरी दृष्टांत आपल्या सिद्धांतामध्ये लावायचं आहे. सिद्धांत म्हणजे आता आत्म्याच्या ठिकाणी, दोरीच्या ठिकाणी बरं आहे, सामान्य ज्ञान आहे आणि कोणतं ज्ञान आहे? पण आत्म्याच्या ठिकाणी सामान्य आणि काय नाही. का सामान्य आणि विशेष नाही? आत्मा किम सुपर ज्ञान स्वरूप आहे. आणि दोन धर्म एका ठिकाणी राहू शकत नाही. प्रकाश आणि अंधार. अंधार जरी असेल आहे काय? दोचा काय आहे? विरोध आहे की आत्मा किम स्वरूप ज्ञान स्वरूप आहे.
आहे का? सूर्याच्या सर्व ठिकाणी कुठे अंधार येत असतो का? शक्य आहे का अंधार येणं? पूर्वपक्ष का? म्हणून सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष रूपाचं ज्ञान संभवू शकत पडे. कारण आत्मा ज्ञानरूप म्हणजे प्रकाश रूप आहे आणि अज्ञान तमरूप म्हणजे अंधकार रूप आहे, म्हणून त्यांचा परस्पर विरुद्ध आहे. अशा स्वयंप्रकाश आत्म्याचे ठिकाणी सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष रूपाने अज्ञान असे म्हणावे, तर आत्मा निर्विशेष म्हणजे सामान्य विशेष भावरहित आहे, या वेदांत सिद्धांताची हानी करणे होय. वेदांताचा सिद्धांत आहे हा आत्मा ज्ञान स्वरूप आहे. हा वेदांताचा काय आहे? त्याच्या ठिकाणी सामान्य आणि विशेष एका वेळेला दोन धर्म संभवत. एखादा विद्यार्थी म्हणायला लागला, म्हटलं का रे बाबा, 5 झाला, परीक्षा झाली तुझी, कसं काय आहे त्याचं? तर म्हटलं पेढे वाटा की. म्हटलं कशावरून? आमचे गुरुजी म्हणतात. काय म्हणतात? नापासही आणि पासही आहे. अरे नापास आहे तर पास कसा? आणि पास असेल तर एका ठिकाणी 2 धर्म राहते का? किती धर्म राहते? एक तर पास तरी म्हणाले तर काय आहे का नाही? नाही म्हटलं तर माणूस म्हणाला, काय म्हणाला? म्हणलं मी जिवंतही आहे आणि मेलोही आहे. 2 धर्म राहते. एक तर काय म्हणा, कुठेतरी आपल्या हॉस्पिटलमध्ये म्हणा किंवा कुठेतरी एक पेशंट भरती गेला आणि पुढे तो काय झाला? नाही डॉक्टरने तपासला, त्याची नाडी लागली नाही. काय लागली नाही? त्याने चिठ्ठी लिहून ठेवली आहे डिस्पार्ट म्हणून. पुढे त्याची परत जास्त वेळ ठेवता येत नाही. मग थोड्या वेळाने काय करायचं? मग ते स्ट्रेचरवाले लोक असतात, येत असतात, त्या प्रेताला वर घ्यायचं आणि प्रेत ठेवण्याची जागा असते तिथं नेऊन ठेवतात. ससून हॉस्पिटलमध्ये असते की. मग ते स्ट्रेचरवाले लोक आले आणि त्याला ओढून पुढे ठेवायला लागले. स्ट्रेचरवाला तो ओरडायला लागला, म्हणलं मला कसं पुढे घेऊन चालला? अरे डॉक्टरने सांगितलं आहे अमक्या अमक्या काठवरचा माणूस, अमक्या नंबरचा माणूस काय झाला, म्हणून म्हटलं तुला न्यायचं तिकडे. लोकही म्हणायला लागले, अरे तो बोलून राहिला, काय बंद राहिला? आणि तुम्ही म्हणतो तो काय मेला मनुष्य बोलतो आणि बोलत असेल तर आहे का नाही? 2 धर्म राहते का? तो पेशंट सांगतो मला कुठे घेऊन चालले, मला डॉक्टरने सांगितलं आहे मेला. आजूबाजूचे लोकही म्हणायला लागले, म्हणले हो तो सांगतो ना मी मेलो नाही. तुम्ही काय म्हणलं, फार शहाणे आहे का तुम्ही? अरे डॉक्टरने सांगितलं आहे. त्याला म्हटलं 10-5 डिग्री आहे की? काय 2 हात डिग्री आहे. तुम्हाला काही कळते का? डॉक्टर सांगतो मेला आहे. एका ठिकाणी 2 धर्म राहू शकत, त्याला अधिकरण म्हणतात. एक तर अंधार तरी असेल, नाही तर काय असेल, प्रकाश तरी असेल. म्हणून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सामान्य विशेष भाव नाही. कारण आत्मा ज्ञान स्वरूप आहे. काय? सूर्य किम स्वरूप आहे, तसं आत्मा केव आहे. मग त्याच्या ठिकाणी अज्ञान कसं संभवू शकेल? पडेल. वरील विवेचनावरून आत्म्याच्या ठिकाणी बंधाचा अध्यास होण्यास कारण सामुग्रीपैकी एकही कारण सिद्ध होत नसल्यामुळे आत्म्याचे ब्रह्माचे ठिकाणी बंध अध्यासरूप आहे हे म्हणणे संभवत नाही. अज्ञान हे काय होऊ शकत नाही, संभवू शकत नाही. सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कारी काय होत नाही, संभवत नाही. प्रमाता प्रमाण प्रमेय दोषे काय होत नाही, जमत नाही.
आणि कारणाध्यासही काय होत नाही, ना कार्याध्यास संभवत नाही, कारणाध्यास संभवत नाही. मग तुमचा जो बंध आहे तो अध्यस्त कसा? मग काय मानला पाहिजे? अरे दोरीवरचा साप नाही तर मग कुठला साप असला पाहिजे? वारुळातला असला पाहिजे. म्हणून बंध सत्य मिथ्या नसून काय, आणि त्याची निवृत्ती ज्ञानाने होत नाही, कर्माने होते. मग कर्माने कसा मोक्ष होतो हे क्रमाक्रमाने तुम्हाला सांगू. वाचा. प्रत्यक्ष प्रतीत होणारा पदार्थ जर अध्यस्त नसेल तर सत्यच असतो. या नियमाप्रमाणे अहंकारादी संसार अध्यासरूप नसून प्रत्यक्ष प्रतीत होतो, म्हणून तो सत्यच आहे. हो. कोण म्हणतो साहेब? म्हणलं तो अध्याय आहे असं जाईल. मग सत्य आहे म्हणून पूर्वपक्षाचं म्हणा. म्हणलं पासून किती जरी सांगितलं अभ्यासाची सामग्री काय होत नाही, सिद्ध होत नाही. आणि तुम्ही जरी सांगत असले तरी बंध मिथ्या नसून काय आहे. आणि सत्यबंधाची निवृत्ती करायची असेल तर खरा साप आहे बिळातला, त्याला मारायचं असेल तर काय कशाचा उपयोग केला पाहिजे? क्रियाच केली पाहिजे. काय केली पाहिजे? नसतं दोरी दाखवून दाखवतो का साप? म्हणून बंध निवृत्ती करता काय केली पाहिजे? क्रिया केली पाहिजे. आणि तो बंध सत्य आहे का मिथ्या आहे? सत्य आहे किंवा बंध? जीवाला बंधही कुठं कळतो असतो का? ते वेदांतशास्त्र, ते वेदांतशास्त्रामध्ये काय तुकोबारायने सुद्धा देवाला प्रार्थना केली ना. रोज आपण अभंग म्हणतो तो श्रीअनंत, त्याचं शेवटचे चरण कोणतं आहे? भवबंधाने काय करे बघितलं. याचा अर्थ तुकोबारांना बंध कळालेला आहे. सर्वसामान्य जीवाला बंध कळत नसतो बरं का. मोक्षला कळतो. कोणाला? जिज्ञासू त्याला काय कळतं आहे. उदाहरण आहे दृष्टांत म्हणून. तसं मी पाहिजे आता कोणाला वाईट वाटेल म्हणून तसं नाही. न सांगणार आहे, सांगण्यासारखं आहे तर सांगणं भाग आहे का? प्राण्यामध्ये सुद्धा आपल्याला विभाग दिसत असते का? एखादा शेतकरी असला नाही आणि तो शेतकरी गाई म्हणा म्हशी घेऊन जातो पिण्याकरता का हे करता. त्याच्यामध्ये तुम्ही पाहा गाय असते ना, पाणी पिऊन काय होते, चिखलात जात नाही असते, अशी बाहेर निघते. आणि ते म्हैस असते ती पाणी पिणं झालं तर निघून झालं पाहिजे. बरं चांगल्या पाण्यात नाही जात ती, गदाळ पाण्यात जाते. पुंडलिकाच्याजवळ गदाळ पाणी आहे त्याच्यात जाते बघा ती. बघा जाऊ द्या. म्हैससुद्धा कशी आहे, काही का असे ना गदाळ पाण्यात तरी जाते. डुक्कर कोण्या पाण्यात चंद्रभागात जात असते. मग लावारी संडास असतात कोणते, आणि त्याच्यामध्ये डबकेच असले आणि त्याच्यामध्ये कोणता प्राणी जातो बरं का? नुसताच जातो का बुडी मारतो बरं का? आणि माणसं जर चालली असले तर असं पाहतो. हे सांगू शकू नका कोणाला. हे कीर्तनात सांगण्यासारखं नाही. सगळा विषय पामाराचा वर्ग कसा आहे असं त्यांना काही बंद माहिती आहे. कशात ब्रह्मांड होतात ते कीर्तनाला येत नाही, तमाशाला गेल्याशिवाय. कीर्तनामध्ये पैसे द्यावे लागते का? तमाशामध्ये काय फुकट दाखवत असते का? तमाशामध्ये काय पाहत होतो?
अरे काय आम्ही एका गावाला होतो. आपण ज्ञानेश्वरी सांगायचे लोक होते तिथं. तर रामायण म्हणून आलो होतो तिथे. तर रामायण मी म्हटलं का या दिवशी अमके ग्रस्त आले नाही. ते म्हणले रामायणाला गेले. कुठे गेले? म्हटलं आनंदाची गोष्ट आहे, रामायण ऐकलं तर काय वाईट आहे. पुढे काय झालं, थोड्या वेळानं आले बघा ते लोक. आम्ही त्यांना विचारलं, म्हटलं का रामायणाला गेले होते ना, सुटलं का रामायण, लवकर काय आले पडतं. लोक म्हणले महाराज तुम्हाला कळणार नाही, ना ऐकणं हेच बरं आहे. म्हटलं काय भानगड काय काय. ते म्हणले लोक जे आहे ना ते रामायण ऐकण्याकरता नाही जात, बायाचा नाच ऐकण्याकरता, काय पाहण्याकरता. आणि बायाचा नाच संपला. ते म्हटलं कुठं रामायण ऐकत बसतात का, चालले म्हणणार रामायण ऐकतात का नाच पाहतात फक्त. हे विचित्र प्रकार आहे. याला कोणता म्हणायचा, पामराचा. केवळ निषिद्ध विषय बघतो कोणते, त्याला काय म्हणायचं, पामर. आणि दुसरा कोणता विषय वर्ग, एकही विषयात रमतो. आणि कुठल्या विषयात रमतो बरं, निषिद्ध विषयात काय होतं, त्याला कोणता वर्ग म्हणायचा आहे का. झाला तर शाकाहारी पाटील भेटलं तर शाकाहारी पाटीलमध्ये भेटलं, आणि ते नाही भेटलं मांसाहारी भेटलं तर तिथेही जातो. वारकरी मांसाहारी हॉटेलमध्ये जाईल का, त्याच्यापासून लावायचा. म्हणा विषय पामराचा जो वर्ग आहे त्याला बंधाची काय नाही, कल्पना नाही त्याला. आणि म्हणून काय बंधाची कल्पना नसल्यामुळे तो निवृत्त करण्याकरता काय होत नाही. अगोदर रोग कळावा लागतो कोणाला, आणि मग तो निवृत्ती करता काय करतो. रोगच नाही कळाला तर निवृत्ती करता प्रयत्न करेल का. मग प्रशिक्षण संस्था काय आहे, इतर ज्या संस्था आहेत त्याच्यामध्ये बंद कळत असतो का, काय वकिली व्हा आणखी काय म्हणजे व्हायचं असेल ते. पण कुठे बंधाचं ज्ञान होते संस्थेमध्ये, आणि ते उद्धाराला काय आहे कारणीभूत आहे, बंद चाललं आहे. आणखी गोष्ट सांगितली असती बघा, एकादशी आहे ना, तुम्हाला लवकर जायचं आहे, 6ला कीर्तन सुरू होतं ना, 6ला 10 मिनटं जायला लागते ना. अरे एकादशी आहे ना, दोन तीन थोडं राहिलं संपूर्ण. सत्य पदार्थाची केवळ ज्ञानाने निवृत्ती होत नाही हे सर्व संमत आहेच. कोणत्या पदार्थाची, ज्ञान कशाची निवृत्ती करते, मिथ्या पदार्थाची. म्हणतात ज्ञानाने मोक्ष होतो, त्या अर्थी बंध काय आहे, मिथ्या आहे काय. त्याच्याकरता उपाय कोणता आहे, ज्ञान हाच काय आहे उपाय आहे. तोपर्यंत म्हणून ते ज्ञान कोणाकडे आहे, गुरु देते ज्ञानी दर्शनी, ते ज्ञान संतांच्याकडे आहे. संत देते विवेका. म्हणून काय करे, संता विन असे वेद देते. जय देव जय देव जय, लोपले ज्ञान जगी. पुढे ज्ञानेश्वर महाराजांनी ते ज्ञान कोणाच्या द्वारा तुम्हाला मला दिलं, अरे ज्ञानेश्वरीच्या द्वारा. कोणाच्या द्वारा, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव, याच्याद्वारा हरिपाठ. याच्याद्वारा काय हरिपाठ तुम्हाला सामान्य, त्याच्यावरती 10-12 लोकांचं भाष्य आहे का मोठा मोठा. हरिपाठ म्हणजे एक प्रकारचा वेदच आहे वारकऱ्याचा.
म्हणून हा बंधनिवृत्ती करतात. शाळेचं प्रयोजन करून कशा करतात, प्रचार तरी कशा करताय, मूळ बंधनिवृत्ती. म्हणून बंधाची सिद्धी करून दाखवली आहे का नाही. तो बंध सत्य आहे का, मग कशी सिद्धी, कोणती, सत्य सत्य म्हणून सिद्धी केली का मिथ्या म्हणून, पूर्व पक्ष. नाही तर एखादा पोरगा येतो बंधाची सत्य म्हणून सिद्धी केली कोणी वेदांतानी, आणि पुन्हा म्हणत असतं मला मार्ग का दिले नाही. मुले असायचे ना, ते असे काही दानवाचा पेपर घ्यायचे आणि फेकून द्यायचे. दुसऱ्यांदा कशाला जातो, जाऊ दे आपल्याला. आता बंध बरं का क्रियेने कसा जातो याची सिद्धी करणार आहे. आणि शेवटी कर्माचं खंडन करून ज्ञानानेच बंध काय होतं, तरंगा काय झाला संपला. आणखी पुन्हा विचारतो कधी करू. दुःखरूपी संसाराची निवृत्ती व्हावी ही सर्वांची इच्छा आहे. संसार बंध अध्यस्त नाही म्हणून ब्रह्मज्ञानाने त्याची निवृत्ती होत नाही. कोणता पक्ष, पूर्व पक्ष. बंध अध्यस्त नाही म्हणून किती जरी ब्रह्मज्ञान घेतलं तरी त्याची निवृत्ती होत नाही. किती जरी दोरी हरवली, काय हरवली, खरा सर्व दोरी हलवल्याने जात असतो का दोरीवाल्याचा मोठा पडतो पुढे. अर्थात वेदबोधित कर्मानुष्ठानानेच त्याची निवृत्ती करणे अवश्य आहे. म्हणून ब्रह्मज्ञान प्रतिपादक ग्रंथारंभ निष्फल आहे. मग बेळातल्या सर्पाला काठीनेच काय केला पाहिजे, त्याच्याशिवाय त्याची निवृत्ती होत नाही. आलं पूर्व पक्षाचं मत, त्याचा विचार कधी